स्वप्न साकारले पहाटे पाहिले नावना त्याला काय नवे वेगळे मांडले सोहळे तुझसाठी हो हो मिळावे तुझे तुला आसही ओठी कोणी कुठे बांधल्या रेशीम गाठी जून येते रेशीम गाठी आपुल्या रेशीम गाठी जून येते रेशीम गाठी रेशीम गाठी माई थालीपीठाचा खवंग वास वरपर्यंत येतोय हा ना आज खूप दिवसांनी करताय तुम्ही थालीपीठ पण भरपूर केलेत ना मी काय मागे पुढे बघणार नाहीये सपाटा लावणार आहे तुमचं तुम्ही बघून घ्यायचं. अरे पण आमची लाडकी लेक कुठे आहे? एवढा खमंग वास वरपर्यंत जातोय तरी आली कशी नाही ती? हो नाना बाईसाहेबांचा अभ्यास चालू आहे त्यांना डिस्टर्ब करायचं डेअरिंग आपल्यात नाही रे बाबा. बरं चुपचाप डबा घेऊन जाणार आम्ही भानगडच नको होती. संजीवनी बघितलंस का जावई बापू किती आज्ञाधारक झालेत ते. माई मला एक एक्स्ट्रा थालीपीठ बरं का. माई तुझं काही खरं नाही आज हे सगळं संपणार आहे आणि तुला आणखी थालीपीठ करावी लागणार कारण मी सुद्धा सपाटा लावणार आहे आज. बरं माई छोट्या प्लेट घेऊ की मोठ्या घेऊ? अगं थांब थांब जरा. का आता काय झालं अचानक का मध्येच स्पीड ब्रेकर? अरे तिची एक अट आहे. अट? हा आणि त्या अटीला माझाही पूर्ण पाठिंबा आहे. संजीवनी सांग ना तुझी अट. अरे भारीच आहे. मग काय काय अट काय ग माई? अमित मी सांगतो काहीतरी इंटरेस्टिंग प्रकार आहे मी सांगतो लिहून घेतो. हा घ्या घ्या लिहूनच घ्या. इंटरेस्टिंग आहेच म्हणजे बघा आता ही सगळी थालीपीठ मी एकटीने राबून केलेली आहेत तेव्हा माझी तुमच्याकडून काहीतरी एक मागणी आहे. मागणी? येस मागणी. अरे सांग काय मागणी आहे ते आम्ही पूर्ण करतो की नाही बघ घाबरतो का काय? मग बोल ग माई बोल. बघा आदित्य अरे माई तू बोलून तर बघ. नाही तुझ्याच कडे मागणार आहे मी. आदित्य गेलास तू आता गेलास. सांग सांग माई काय मागणी आहे सांग. काही नाही बरेच दिवसात आदित्यनी गिटार नाही वाजवलेला तर माझी आज अशी फार इच्छा आहे की त्यांनी गिटार वाजवावं. म्हणजे काय आहे आधी गिटार आणि मग माईचं खाऊ. माई अगं पण काही नाही मला माहितीये तुटलेली तार तू जुळवून आणलेली आहेस कळलं. त्यामुळे कुठलीही सबब चालणार नाही. अंदर जाओ और गिटार लेके आओ. अरे पण सवय मोडली यार. ए आदित्य काही काय रे सवय काय मोडली? म्हणजे सायकल चालवलं शिकलेला माणूस त्याची सवय मोडते का? काही बोलतोस तू. हे बघ एकतर वाद्य वाजवता येतं किंवा येत नाही आणि तुला ते येतं सो अंदर जाओ और गिटार लेके आओ फिर थालीपीठ खाओ. चल 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 लवकर जा घेऊन ये. बरं आणतो आणतो आणतो. माई ही फार मस्त आयडिया काढली ना तुम्ही. म्हणजे खूप दिवस झालं ना आपली अशी मैफिलच जमली नव्हती. आणि आदित्य गिटार मस्तच वाजवतो. तू ते चुरा लिया है तुमने जो दिल को गाणं का नाही वाजवत? मस्त वाजवतोस तू. मी? हा अरे थांबलास काय वाजव ना. पण मी हे गाणं कधीच वाजवलं नाही.
अरे कसं शक्य आहे? तू तर वाजव ना आदित्य प्लीज. ए आधी, अरे तेवढं कॉन्फिडेंटली म्हणतेय तर तू वाजवलं असणार. वाजव बरं, वाजव. आदित्य, ती म्हणते तर वाजव की, आम्हाला तरी ऐकू दे. ए अमित, ती त्यांची हनीमून स्पेशल ट्यून असेल ना, तो इथे कसा वाजवेल? लाजून गेली. आधी जा जा, तिला घेऊन ये. जा जा जा. संजीवनी, झाली तुझी मागणी पूर्ण? पोटात गिटार वाजायला लागले ग? अगं बाई हो की, ह्या नादात विसरूनच गेले मी. चला 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 चला, थालीपीठ खाऊया. चला चला. मेघना, तू जर अशीच आत थांबलीस तर मला कठीण जाईल बाहेर उत्तर देणं. सॉरी. मी अरे यार, परत सॉरी. सॉरी आणि थँक्स वर काट मारली ना आपण. हो, पण की वेड्यासारखी वागते मी कधी कधी. आदित्य, मी एकदम नो 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 नो, एक्सप्लेनेशन देण्याची अजिबात गरज नाहीये. या घरातल्या पहिल्याच दिवशी तू सगळं सांगितलंयस मला मेघना, आणि पुरेसं येते. मेघना, तुझ्या मनातला कल्लोळ अर्थातच कळतोय मला, पण तो फक्त मला कळतोय, कारण तो फक्त मला माहित आहे. बाकीच्यांचा गैरसमज होऊ शकतो ना. जोपर्यंत तुझा काही निर्णय होत नाही तोपर्यंत खूप सांभाळून वागायला हवं तुला. आपल्याला गुंता सोडवायचा आहे, वाढवायचा नाहीये, है ना? सो प्लीज स्वतःला सावर आणि बाहेर ये. सगळे वाट बघतात. आय नो, पण ह्या घरातली माणसं इतकी चांगली आहेत, त्यांच्या इतकं चांगलं वागायला खूप अवघड जातं मला. मला थोडा वेळ हवाय प्लीज. तुझा मी येते. ओके. या घरातली माणसं आपल्या घरातली असं नाही म्हणाली ती. मस्त झालं तर झालं बेटा. काय अमित, मी बोलण्यात वेळ घालवत नाहीये, नाही तर थालीपीठ संपेल. अरे वेळा का भरपूर गेले. संजीवनी, खरंच मस्त झाले ना. थँक्यू. या बाबतीत माई ग्रेटच आहे ना. म्हणजे एवढी सगळी थालपीठ मला एकटीला करायला काही जमली नसती बाबा. प्रत्येकाची एक एक खासियत असते. तर तुझ्यासारखी एम्ब्रॉयडरी तिला जमणार आहे का? बरं, तुझं एक्झिबिशन उद्यापासून आहे ना? हो ना ना, सगळी तयारी झाली व्यवस्थित. बघ, म्हटलं ना मी. कुठे आहे यावेळी? ह्यावेळी ना गोरेगावात आहे आणि चक्क एसी हॉल आहे, त्यामुळे बरं आहे. टेम्पोची व्यवस्था झाली सगळी? ना आपला नेहमीचा एजंट आहे ना, त्याला मी सांगून ठेवलंय आणि मी जाणारच आहे बरोबर. आणि पाहिजे असेल तर मी येईन ना. आणि मी तर काय आहेच. याला काय झालंय नाना? मग अशी आतमध्ये गेली ना, या गे विजया, जरा बघ जरा काय हवं नको बघ. अरे दादा, खातोय ना मी. अरे खातो का काय?
माईंनी सगळ्यांना 3-3 थालीपीठं वाढली, तुझं अजून पहिलंच चाललंय. नाही नाही खातोय मी. नाही नाही खातोय तो. ए तू पण बस ना आता खायला. बसते मी ये. अरे चुरा लिया है तुमने जो दिल को, नजर नहीं चुराना सनम. क्या बात है. तर पिशव्यांवरचा नंबर सांग मला. 32 अरे 2 आहेत ना पिशव्या. आणि 31 आणि 32. मग तसं सांग ना. संपल्या का? हो या शेवटच्या. व्हेरी गुड. आता तुझी मुख्य बॅग घेऊन ये. अरे बॅग घेवती तुझी. विजया ना. नाही नाही नको नको, तिची ती येईल. काय तिचे शेवटचे मिनिटाचे काही गोंधळ असतात ना ते चालू असतील, त्यात काहीतरी विसरली तर परत माझ्यावर खापर पुढे. नको नको नको. त्यापेक्षा शांतपणे बसून चहा घेतो. माई चहा आण ग. आणला घ्या गरमागरम चहा. विचारली की तिला सांगा मी माझी पुढची तयारी करायला जाते. हो बरं टेम्पोवरून कोण जाते? नाही ना मी योगिनी आणि विजय आम्ही गाडीने जातोय मागोमाग, त्यामुळे काही गरज नाही. सगळी झाली ना व्यवस्था? हो सगळं झालंय. त्यांना काय आहे तसं 4थं वर्ष आहे, त्यामुळे सगळं सेट झालेलं आहे. अय्या, हे कुठे ठेवलं मी? अगं ए काय चाललंय काय तुझं? हा येतेस जातेस थांबतेस काय चाललंय? अरे आम्ही सगळं कुठे झालंय अजून? सगळं सामान आलेलं आहे. राणे काका टेम्पो आले की सांगायला येतील. मी तयार आहे. परत एक काम कर, 5 मिनिटं शांत राहा आणि सगळं आठवण बघ. मी घेतलं. ओके. अय्या हे काय? पूजेचं साहित्य आहे सगळं. नाना माई तुम्ही किती चांगले आहात. म्हणजे आम्ही असं काहीही करायला लागलो ना की तुम्ही एवढे उत्साहाने सहभागी होता त्याच्यामध्ये की आम्हाला असं वाटायला लागतं की आपण फार भारी करतोय काहीतरी. काय रे तुझी बायको. नाना माई तुम्ही दोघांनी नक्की यायचंय. हा अरे म्हणजे काय? येणारच. थँक्यू माई, मला जाम टेन्शन आलंय. नमस्कार कर. हा, चल. हा, इथे हा, ठेव ठेव ठेव. सावकाश सावकाश सावकाश. किती All तो the best. गोंधळ. All the best, all the best, all the best. यशस्वी हो बाळा. या वर्षी सुद्धा मस्त रिस्पॉन्स मिळेल बघ तुला. ही चाय काय पिऊन लावलं? टेम्पो इलो. चहा येऊ दे येऊ दे येऊ दे. चला 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 चला. आम्ही झालं का रे? चला ना ना लोडिंग करायला घ्या. येस येस बॅग रेडी असतात. थांबा मी टेम्पोत जातो. सर असं होतं मग तुम्ही फक्त सुपरविजन करायचं, कळला? नाही कळला. असं कसा? अहो राणेनो, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ असतो लोक. अरे ओ मेहता इकडे येतो लोक. मदत करता लोक. चल अमित चल पासिंग द पार्सल. चला चल 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 चल. ठीक आहे. अहो नाना आम्ही केलं असतं हे सगळं. चला हो हो हा. चला ताई चला. काय मदत करू? आता आले सगळं झाल्यावर. काय नाही काय झालंय सगळं. बसा बसा नेता बसा. अरे ते चक्रधरला चहा दिलास का? नाही हा माई आले आला आले. चहा आला. घ्या झालं का सगळं? काय चाय मी देतो. किती गोंधळ. आम्ही तू घेणारच करे. नाही मला नको. ओ ड्रायव्हर चाय घ्यावा. मेहता घ्या चहा घ्या. आदित्य बाकीचं नाही द्या. ए आदित्य. हॅलो बोल रे ती निघाली. विजया. नाही नाही नको. हे विजया कार्ड्स अय्या आताच विसरली होतीस ना? हे बघ बरं झाला तुला तरी दिसली. थँक्यू सो मच. कार्ड मागतात ना लोक तिकडे. बरं चला मी निघते. बाय बाय बाय. ऑल द बेस्ट ऑल द बेस्ट. कोण चिडेल. बाय बाय बाय. मी पण सावकाश. बाय. झाले बाई सगळे एकदाचे रवाना. दरवर्षी मी सुद्धा जाते अगं, पण ह्या वर्षी नाही ना जाऊ शकणार. कोर्स आहे माझा. हो ना, माझी ते इम्पॉर्टंट लेक्चर्स आहेत. मजा येत असेल ना? पण खूप मज्जा येते. तुला सांगू, सुरुवातीला ना स्टॉल लावायची घाई, त्यानंतर कस्टमरशी बोलून बोलून घसा कोरडा होतो, नंतर पॅकअपची घाई, आणि सगळ्यात जास्त मजा येते ना ती म्हणजे फायनल हिशोब करताना. काहीतरी राहतं, चुकतं, काहीतरी विसरतं, आणि इतर स्टॉलवरच्या बायका सुद्धा आपल्या मैत्रिणी होतात ना. मज्जा असते. ताई, तुम्ही जो आता कोर्स करताय ना त्यासाठी तुम्हाला या एक्झिबिशनचा खरं तर खूप उपयोग होईल. बघा ना, आता या एक्झिबिशन मध्ये जसे वेगवेगळ्या कपड्यांचे, वस्तूंचे आणि सिलेक्टेड फूड आयटम्सचे जसे स्टॉल्स असतात, तसंच हल्ली खूप ठिकाणी फक्त फूड आयटम्सचं एक्झिबिशन पण असतं. ओ, हे खरंच ग मेघना, मला या आयडियाचा खूप फायदा होईल नाही का?
बरं मला सांग, तू फ्री किती वाजता होतीयस? 4 वाजता. गुड, मी 3 वाजता फ्री होती. हा, मग आपण एक काम करूयात, विजयाच्या स्टॉलवर जाऊयात, तिला सरप्राईज देऊयात. चालेल. पण त्याआधी आपण पहिले कोऑर्डिनेट करूयात काय? ओके. नाही तर चुकामुक व्हायची. चालेल, चल चल मी पळते स्वयंपाकाला. बाय. पण आवडते. हो हो. बाय. बरं वाटलं तुमच्याशी बोलून. बरं मी नंतर करते फोन. हा अच्छा या. दमलात का ग? हो हो. नाना, तुमच्यासाठी खास खरवस आणि ही कोथिंबीर वडी. वा, कुठून? कुठून काय हो, एक्झिबिशन मध्ये स्टॉल असेल ना. हा हा. बरं मी प्लेट्स आणते. हा तुम्हाला आवडतात ना म्हणून खास घेऊन आलोय आम्ही. थँक्यू थँक्यू थँक्यू. जाम दमायला झालंय. नाना मला काय वाटतं ना, माणसं काम करण्यापेक्षा ना बडबड करून जास्त थकत असते. ते काय आहे, या क्षेत्रामध्ये मिसेस अर्चना दुसाने यांचा अनुभव जास्त आहे, तेव्हा त्यांना विचारूया काय ते काय. खेचायची लाईन दिसतीये. अर्थात बोला. काय आहे, बडबड केल्यामुळे जास्त दमायला होतं असं मिसेस विजया देसाई यांचं म्हणणं आहे. आणि आपण या बाबतीत फारच मोठा पल्ला गाठलेला आहे, तेव्हा आपलं काय म्हणणं आहे? नाही म्हणजे मी तरी बडबड करून दमत नाही. हा, उलट मला असं वाटतं की मनात जर ठेवलं ना तर त्याने जास्त ओझं वाढतं, त्याने जास्त दमायला होतं. उलट एकदाच ना भडा 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 असं बोलून टाकलं किंवा काय मग टेन्शनच नाही. ते कसं नाही का, म्हणजे व्हॅक्युम क्लीनरने एकदा घर साफ केलं की कसा फील येतो तसा फील यायला लागतो. क्या बात आहे, कसा बोलला ग माझा लाडोबा तो. हो ग बाई, अगदी हो ग. बरं आजची काय खबर बात? आजची खबर म्हणजे रिस्पॉन्स अत्यंत चांगला होता. हो का? ए सेल तसा ओकेच झाला, ठीक आहे. पण गर्दी प्रचंड होती माहितीये. नाही त्याचं काय होतं ना, पहिल्या दिवशी बायका येतात, बघतात, अंदाज घेतात, मग बजेट ठरवून मग सेकंड राऊंडला खऱ्या अर्थानं खरेदी करतात. म्हणून असेल कदाचित. अनुभव. नाना घ्या ना. अरे ओके, घ्या 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 कोथिंबीर वडी घ्या. घेतो घेतो. कशी आहे, कुरकुरीत आहे ना? ठीक आहे, 10 पैकी 6 मार्क. आणि नाना खरवस? 10 पैकी 5 मार्क. ओ काय हो नाना, आम्ही इतक्या मेहनतीने आणलं आणि तुम्ही त्याला मार्क काय देताय? हे मेहनतीलाच मार्क दिलेत, बाकी सगळी गडबड आहे. अरे काय आहे, तुम्ही कोथिंबीर वडी म्हणता ना, मग त्यात कोथिंबीर लागली पाहिजे ना, सगळं पीठ लागतंय ते. आणि खरवस आहे ना, हे चायना गेलाच वापरतात ग. खरा खरवस आलं लक्षात. उद्या कोथिंबीर वडी बनवण्यात येईल सकाळी आणि चीक आणला की खरवस बनवण्यात येईल. संपला विषय. अरे इथे आहात का तुम्ही? आलास का? बापरे नाना, हे मुंबईचं ट्रॅफिक म्हणजे ना, जाम बोर झालो मी आज. म्हणून हैदराबादला ट्रान्सफर घेतोयस का? बोलला वाटतं दादा. मग काय मत आहे तुमचं? सगळ्यात आधी तुझं मत, मग मेघनाचं मत आणि मग आमचा नंबर. अरे अरे म्हणजे तिकडे जाणार कोण आहे, तू आणि मेघना, किंवा तुम्ही दोघांनी निर्णय घ्यायचा? खर तर नाना, द्विधा झाली माझी मनस्थिती. एकदा वाटतं की जावं, पण मग लगेच वाटतं की दोघं अगदीच एकटे पडू आम्ही. तिचं कॉलेजही आहे. बरं तिला सवय हो एकटं राहण्याची, पण मग मला चैन नाही पडणार. तुला एक सांगू आदित्य, नाही म्हणजे प्रमोशनमुळे तुला पैसे जास्त मिळतील, पण बाहेरगावी राहायचं, नवीन संसार बघ बो. आणि मुळात तू मेघनाशी बोललायस का? कदाचित तिला हे स्वातंत्र्य हवं असेल. तू एक काम कर, तू जाण्याचे आणि न जाण्याचे फायदे तोटे असे सगळे लिहून काढ आणि शांतपणे विचार कर. आणि त्याहीपेक्षा काय तुझं मन काय सांगतंय ते बघ. शेवटी ऐकावे जनाचे, करावे मनाचे. नाना ते मी करणारच आहे, पण तरी मला तुमचं मत हवंय.
आम्हाला काय तू इथे राहायला जास्त आवडेल. नाही तर तुला आणि अमितला केव्हाच अमेरिकेला पाठवलं नसतं का? संधी होती तशी. माझं असं मत आहे की इथे राहूनही चांगले पैसे कमवता येतात. आणि आता तर इंडिया इज बिगेस्ट मार्केट. त्या लोकांनाच ओढ लागली इथली खरं तर. नाही, दुसरं म्हणजे ह्या प्रमोशनमुळे तुझ्या करिअरमध्ये फार काही फरक पडणार नसेल ना, तर नकाच जाऊ तुम्ही. अजून वर्षभर तरी थांबा. करेक्ट. म्हणजे वर्षभरात छान सेटल व्हा आणि मग नव्याने विचार करा. ये सही है. डन. and I am happy. Good. Thank you.